तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे पीक नुकसान झालेल्या तब्बल 32,000 शेतकरी लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पोहोचली आहे। त्यापैकी केवळ जवळपास 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदान जमा झाले असून उर्वरित सुमारे 27,000 शेतकऱ्यांची मदत अद्यापही प्रलंबित आहे। शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार लिंक, बँक खाते अशा कागदपत्रांसह तलाठ्यांकडे अर्ज सादर केलेले असतानाही तालुक्यातील काही कामचुकार कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणीत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। शासनाकडे निधी उपलब्ध नाही अशी चर्चा जिल्ह्यात पसरली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान रविवार 2 नोव्हेंबर 2025 पर्यंतही ही रक्कम उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 3 नोव्हेंबर पासून बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर सकल मराठा कुणबी समाज व शेतकरी बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा तालुका सेवक राजू पाटील शिंदे यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, बार्शी टाकळी। सकल मराठा कुणबी समाज तालुका बार्शी टाकळी यांच्या वतीने मी दिवाळीच्या दिवशी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली व अन्नत्याग आंदोलनाला बसलो होतो। पण त्या दिवशी मला असं आश्वासन दिलं सरकारकडून की तुमच्या तालुक्यातील 32,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच आम्ही पैसे टाकतो, म्हणून मी तात्पुरतं माझं उपोषण स्थगित केलं होतं। पण आज रोजी 8 दिवस उलटून गेले दिवाळीला, पण 5,000 शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे आले। 32,000 शेतकऱ्यापैकी 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे मी काल माननीय तहसीलदार साहेब त्यांची भेट घेतली व त्यांना एक निवेदन दिलं की हे राहिलेले 27,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार, तर ते म्हणाले की शासनाकडे पैसे नाही आहेत, तर आम्ही सांगू शकत नाही। तरी माझ्या तालुक्यातील 32,000 शेतकरी हे वंचित राहू नये म्हणून मी येत्या 3 तारखेला सोमवारी बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जे वंचित राहिले, ज्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे जमा झाले नाही, त्यांना असं आवाहन करतो की सोमवारी 3 तारखेला तुम्ही सर्व जास्तीत जास्त संख्येने बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर उपोषणस्थळी हजर राहावे। आणि 2 तारखेला माझी माननीय जरांगे पाटील यांच्यासोबत पण मीटिंग आहे, तिथं मी त्यांना पण सांगणार आहे की यांच्याबद्दल की बा तालुक्याची माहिती देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की बा आमच्या तालुक्यासाठी काहीतरी तुम्ही करा की 27,000 शेतकरी अजून पण आमचे वंचितच राहिलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून पण पैसे आले नाही। या शासनाने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीच्या दिवशीच पैसे टाकतो, पण आजपर्यंत पैसे आले नाही। बार्शी टाकळी तालुक्यातील आम्हाला असे आदेश आले वरून की मनोजदादा जरांगेंनी जे शेतकऱ्यासाठी आता एक आवाज उठवला, त्यासाठी आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके होते, त्या 7 तालुक्यातून आपला बार्शी टाकळी तालुका वगळला होता आणि आम्ही 10 तारखेला त्याच्यासाठी धरणे आंदोलन बार्शीला केलं होतं। त्या दिवशी रात्रीचाच त्यांनी GR काढून आपल्याला त्यांनी एक हे दिलं होतं सर्व शेतकऱ्याला। आणि त्याच्यानंतर 21 तारखेला काळी दिवाळी म्हणून आम्ही मूर्तिजापूरला आमदाराच्या इथं सर्व अन्नत्याग उपोषण हे ठरवलं होतं। आणि त्या दिवशी आम्हालाही तिथून 168 कलम लावून तिथल्या ठाणेदारांनी आमची आमदाराच्या समोरची घरापुढची जागा बदलून आम्हाला शासकीय जागा अशी तहसीलदारच्या पुढे समोर दिली होती, म्हणून आमची ही काळी दिवाळी म्हणून आम्ही तिथं काळे कपडे आणि काळ्या पट्ट्या बांधून साजरी केली। आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की याच्यानंतर तुम्हाला की बा मॅसेज येऊन जातील। त्या दिवशी आमचं उपोषण हे 3 वाजता सुटलं, 5,000 लोकांना त्या दिवशी मॅसेज आले। आणि काल जाऊन आम्ही तहसीलदारला माहिती जवाब विचारला की बा बार्शी टाकळी तालुक्यातील सरसगट हे शेतकरी आपल्या अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यातनी 27-28 तारखेला बसले होते, त्याची अजून कोणालाही मदत नाही। 32,000 सर्व लाभार्थी आपल्या बार्शी टाकळीमध्ये बसलेले आहेत आणि 5,000 लोकांनाच मेसेज आलेले आहेत। राहिलेले 27,000 हे जे आपले शेतकरी बळीराजा यांना कधी पैसे मिळतात, त्यांनी सांगितलं आम्हाला की 2 ते 3 दिवसात मिळतील। जर हे आपल्याला 2 तारखेपर्यंत बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना जर तो अतिवृष्टीची मदत नाही मिळाली तर आपण 2 तारखेच्या नंतर 3 तारखेपासून साखळी उपोषण सर्व कास्तकार बार्शी टाकळी तालुक्यांना मी विनंती करतो की बार्शी टाकळीला येण्याची कृपा करावी।